सो नमस्कार मित्रांनो, माझं नाव चेतन आणि तुम्हाला माहितीच असेल आपल्या चॅनलचं नाव CSD ब्लॉग्स आहे. सो मी आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे स्पेशली आपल्या कॅमेऱ्यासाठी. कारण की मी आता रिसेंटली Insta360 X3 हा प्रोडक्ट परचेस केला, पण त्याच्याकडून मी जे कंटेंट्स करतो लाईक टायनी शेप व्हिडिओज करतो ते तुम्हालाही माहीत नाही आहे. सो मी आज ते तुम्हाला एक शॉर्टमध्ये रिव्ह्यू देणार आहे. सो चला तुम्हाला दाखवतो आता Insta360 X3 माझा कॅमेरा. हा टोटली जो तुम्ही पाहत आहे हा बुलेट टाईप बंडल आहे आणि हा मला टोटली चांगल्या अतिशय चांगल्या बजेटमध्ये भेटला आहे. हा आपला Insta3 X3 आहे. ह्याच्याने मी अतिशय सुंदर मला व्हिडिओ घेता येतं. आत्तापर्यंत जेही मी लेटेस्ट व्हिडिओज अपलोड केले ते टोटली ह्याचा कमाल आहे. आणि ह्याच्यासोबत मला खूप सारे असे ॲक्सेसरीज भेटले, जसे की इथे बघू शकता ही इनविजिबल स्टिक आहे. माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला कॅमेरा दिसत नाही, स्टिक दिसत नाही, तर खूप जणांचे असे प्रश्न असतात की काय होतं नेमकी. तर ही आहे इनविजिबल स्टिक आणि हा लागतो कॅमेरा. सो हा जेव्हा कॅमेरा आपण इथे प्लेस करतो, हा प्लेस केल्यानंतर जसं आपण कंटेंट शूट करायला घेतो तर ही स्टिक आणि हा कॅमेरा इनविजिबल टोटली होऊन जातो, पण जो रिझल्ट येतो व्हिडिओचा तो एकदम छान येतो. सो हा आहे Insta360 X3. हा पाहू शकता अतिशय सुंदर असा डिव्हाइस आहे. ह्याला आपल्याला खूप मोठी स्क्रीन भेटली जाते, डिस्प्ले. सो आणि मी स्पेशली या डिस्प्लेला कवर करण्यासाठी स्क्रीन गार्ड लावलं आहे. स्क्रीन गार्ड ही पाहू शकता तुम्ही. स्क्रीन गार्डसोबत मी लेन्स प्रोटेक्टर घातला. हा सगळ्यात खूप मोठा इम्पॉर्टंट आहे, कारण की ह्याचा जो लेन्स असतं तो ऑलरेडी पॉपआउट असतं, तर त्याला कवर करण्यासाठी आपल्याला लेन्स गार्ड भेटलं. लेन्स प्रोटेक्टरसोबत आपण डेली यूजसाठी मी हा लेन्स कॅप ठेवतो, कारण की आपला जेव्हा हा कॅमेरा आपण जेव्हा यूज नसेल तर हा लेन्स कॅप आपण त्याच्यासाठी प्रोटेक्ट करू शकतो. ओके, आता येऊ आपण बॅटरी. सो मला बुलेट टाईप बंडलमध्ये ही सगळ्यात मेन गोष्ट भेटली, जी एक्स्ट्रा बॅटरी मला एक्स्ट्रा परचेस करायला नाही भेटणार. ही आहे त्याची सिंगल बॅटरी. पाहू शकता याचा बॅटरी बॅकअप अतिशय छान आहे आणि एक्स्ट्रा बॅटरी असल्यामुळे आहे ना की आपल्याला वेगळं टेन्शन नसतं की एक बॅटरी गेली तर दुसरी बॅटरी लगेच चार्ज करायला. ऑलरेडी चार्ज आहेत, खूप चांगला बॅकअप आहे, खूप छान व्हिडिओज येतील. आणि सो हा आहे आपल्याकडे SD कार्ड प्लस मी ह्याचा जो मेमरी कार्ड टाकला आहे, इनपुट केला आहे, तो आहे SanDiskचा एक्स्ट्रीम प्रो 128 GB. त्याच्याने माझे व्हिडिओज बिना हँग आउट होता एकदम क्लीन आणि नीट अपलोड होतात. सो प्लस आपल्याला बुलेट टाईप बंडलमध्ये ही बुलेट टाईप बंडलची स्पेशली स्टिक भेटली जाते. ही स्टिक ऑलमोस्ट खूप लाईक मल्टी फंक्शनसाठी ही आहे. जसे हा ट्रायपॉड बनून जातो. जर हा कॅप ओपन केला तर ही इनविजिबल स्टिक ह्याला लागून आपण ती बुलेट टाईप बंडलचा मी ह्याची तुम्हाला एक व्हिडिओ काढून दाखवतो या स्टिकचा काय उपयोग आहे. ओके, आणि ह्याच्यासोबत आपल्याला ना ही इनविजिबल स्टिक भेटली. ही जी स्टिक आहे ना खूप लाभदायक आहे. याची लेंथ खूप मोठी होऊन जाते, जितकं आपण सर्च करू ऑलमोस्ट वर जाते, तेवढीच कनेक्टिव्हिटी पण अतिशय छान आहे. आणि इथे पाहू शकता हा मला काही चार्जर्स थोडेफार माउंट्स आहेत. ह्याच्या या बॉक्समध्ये माउंट्स आहेत. सी टाईप चार्जर मेनली भेटतं आपल्याला. पहिल्याचा X2मध्ये C टाईप चार्जर नव्हता, इथं आपल्याला C टाईप चार्जर भेटला जातो. तर हा बॉक्स मी आता जसं ओपन करतो याच्यामध्ये ना थोडं गाईडलाईन बुक्स आहेत आणि इवन स्टिकर्स होते, जे मी स्टिकर्स आपल्या बाईकला ऑलरेडी स्टिकअप केले आहेत. पाहू शकता Insta360चे 2 स्टिकर्स होते माझ्याकडे आणि हा एक्स्ट्रा कॉटन दिलं त्याला आणि खूप चांगल्या पद्धतीने एक सर्व्हिस मला भेटले बुलेट टाईप बंडलमध्ये. तर हा मी सिलेक्टचा एक एक्स्ट्रा हँडलबार माउंट घेतला होता. हा हँडलबार माउंट अतिशय छान आहे. जिथे ऑफ रोडिंग जर तुम्ही बाईकर असाल तर तिथे तुम्हाला हँडलबार लावून तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता हा आपला Insta360 X3 कॅमेरा, ज्यांनी आपल्याला होल्ड चांगला भेटतं आणि त्याच्यात व्हायब्रेशनसुद्धा कमी आहे. प्लस मला या माउंटसोबत मला बॉक्समध्ये मोबाईल होल्डरसुद्धा भेटला होता. हा माझा एक्स्ट्रा परचेस आहे. हा बुलेट टाईप बंडलमध्ये इन्क्लूड होत नाही. सो ह्याचं प्राईस वेगळं आहे, ह्याचं प्राईस वेगळं आहे. मी सगळं प्राईस वेगळं तुम्हाला सांगेन. ओके, आणि हा पाहू शकता हा आहे तो हँडलबार माउंट. ह्याचा होल्ड तुम्ही बघू शकता खूप स्ट्रॉंगनेस आहे आणि आपल्याला पाहिजे त्या अँगलला आपण मुवमेंट त्याला देऊ शकतो. मुवमेंट अतिशय छान आहे आणि होल्ड तेवढंच त्याचं तितकं स्ट्रॉंग आहे. कारण की मी जर का कॅमेरा जरी पुट करतो ना त्याच्यावर, जसं आपण कॅमेरा जरी पुट करतो ना तर खूप चांगल्या होल्डनीसुद्धा राहतो. हा जसं आपल्याला टर्न करायचं आहे अनलेस नंटिल ते टाईट होतं आहे. एकदा का तो टाईट झाला त्याच्या कोणत्याही अँगलला राहू दे तो 360 व्हिडिओ कव्हर अप करणार आहे. सो या माउंटला त्यांनी
स्ट्रॉंग होल्ड दिलं आहे, तुम्ही बघू शकता. स्टार्ट कसं करायचं ते पण दाखवतो. सिंगल प्रेस आहे, इकडनं बघा सिंगल प्रेस आहे, डायरेक्टली तो स्टार्ट होऊन जाईल. हा लेन्स आहे. आता ही व्हिडिओ मोड आहे. व्हिडिओ मोडमध्ये आपण पाहू शकता 5.7Kचं रिझॉल्युशननी 30 फ्रेम रेटने आपण शूट करू शकतो. अनेक 4K आहे, 3K आहे. 3Kला 100 फ्रेम रेट आहे, बट प्रेफर करा मोस्टली 5.7K रिझॉल्युशन प्लस 30 FPS मध्ये. ह्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे मोडसुद्धा भेटतात. व्हिडिओ मोड आहे, फोटो मोड आहे. व्हिडिओ मोडमध्ये पण आपल्याला SDR मोड आहे, प्लस टाईम लॅप्स आहे, टाईम शिफ्टसुद्धा आहे, बुलेट टाईम आहे, आपल्याला लूप रेकॉर्डिंग भेटते, स्टार लॅप्स आहेत, बस मोड आहेत. खूप सारे अनेक मोड्स आहेत, मी तुम्हाला दाखवीन नक्की. आणि सिंगल लेन्स आहे तर सिंगल लेन्स पण आपण व्हिडिओ शूट करू शकतो. जसं आपल्याला माना की आता ही आपले व्लॉगिंग मोड आहे, कारण की हा जो फ्रेम रेट आहे, ही जी फ्रेमची साईज आहे 9:16 आहे, करेक्ट. आणि ही जर साईज आपल्याला बदलायची असेल 360मध्ये, सिंगल लेन्समध्ये कसं असतं की तो स्थिर राहणार व्हिडिओ. आणि हे जर आपल्याला 360 करायचं असेल तर 360मध्ये टोटली व्हिडिओ आपल्याला ती कव्हरअप केली जाते. आपण फ्रंट कॅमेरा चालू केला आहे. फ्रंट कॅमेरा अतिशय छान आहे, त्याची क्लिअरिटी अतिशय सुंदर आहे. जितकं 30 FPSच्या फ्रेम रेटमध्ये ते शूट करतं 5.7Kमध्ये, तसंच त्याचं 5.7Kची आपण जेव्हा अपलोड करायला जाते ही व्हिडिओ एकदमशे छान. आणि असं नाही की ह्याला हे मध्ये हे जर 360 बोललं तरी हे जे साईडचे पॅनल्स आहेत ते कधीही मध्ये लाईक आपल्याला अडथळा वगैरे काहीच नाही टाकत. एकदम नीट अँड क्लीन व्हिडिओ येते. तुम्हाला मी आता काही शॉर्ट्स दाखवतो, नक्की ते एन्जॉय करा. जर आवडले असेल ना शॉर्ट तर प्लीज या व्हिडिओला तेवढी जी मेहनत घेतली ना या कॅमेऱ्यासाठी लाईक तर पाहिजे, सबस्क्राईब पण करा. आणि आत्ता तुम्ही बघितलात ह्याचे मी काही तुम्हाला शॉर्ट्स दाखवणार आहेत. जसं की आत्ता तुम्ही बघितलं असेल की माझा मित्र माझ्या बाईक मागे बसला आहे आणि मी त्याची शूट्स कशी करतोय. आता मी तुला ह्याच्यामध्ये सेकंड अँगल तुम्हाला दाखवतोय. ह्याच्या सेकंड अँगलमध्ये आपण स्टिक थोडीशी ओपन करूया. ठीक आहे, ही मी स्टिक ओपन करते आणि सेकंड अँगल तुम्हाला लगेच ह्याच्यामध्ये दाखवतो. स्क्रीनमध्येच दिसेल, पाहत राहा. सो हा होता एक अँगल. हां, स्टार्ट करूया. आता सेकंड अँगल जो ड्रोन शॉट बोलला जातं, ह्या कॅमेराची एक खासियत आहे की ह्याला ड्रोन शॉटमधनं पण ओळखलं जातं. सो मी तुम्हाला आता लवकरात लवकर ड्रोन शॉट दाखवतो, पाहत राहा. सो आता तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो की ड्रोन शॉट का स्पेशलिस्ट याला बोललं जातं की ह्याच्यामध्ये आपण या फुल इनविजिबल स्टिकनी तुम्हाला ड्रोन शॉटचे काही शूट दाखवतो. ते नक्की पहा. आवडलं असेल ना तर असं सोडू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके, अजून एक शॉट आहे तेही तुम्हाला दाखवतो. सो आय होप की तुम्हाला ह्याचे व्हिडिओज तुम्हाला
फार आवडले असणार आहे. आणि मलाही सुद्धा हा माझा बेस्ट परचेस होता, बिकॉज मी ह्याच्या अगोदर जे कॅमेऱ्याने शूट करत होतो आपल्याकडे होता SJ कॅम, आणि तो कॅमेरा माझा लाईक बिगिनर कॅमेरा होता. पण त्याच्यानंतर जसं मी सोल्ड आउट केला मी खूप मोठा गॅप झाला, आणि हा माझा फर्स्ट एकदम लाईक थोडा महागडा परचेस आहे, पण एकदम बेस्ट परचेस मी बोलू शकतो, कारण की माझा लाईफ लॉंग टर्म परचेस असणार आहे. आणि ह्याचे जे पुढे जाऊन येणारे व्हिडिओज मी अपेक्षा करतो की तुम्हाला सुद्धा आवडतील. जर आवडलं तर नक्की लाईक करा, व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या, आणि नवीन आहात तर नक्की सबस्क्राईबसुद्धा करा. बाय बाय. आज इथेच व्हिडिओ थांबवतो. थँक्यू सो मच.